लातूर जिल्ह्यातील तब्बल 115 भाविक सध्या सौदी अरेबियातील मक्का आणि मदिना येथे उमरा यात्रेसाठी गेले असून मध्य पूर्वेत निर्माण झालेल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे त्यांच्यासारख्या कुटुंबियांची चिंता वाढली आहे। रमजान महिन्यात पवित्र उमरा करण्यासाठी 15 ते 40 दिवसांच्या कालावधीसाठी हे भाविक गेले आहेत। मात्र अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यातील वाढत्या तणावामुळे सौदी अरेबियातील विमानसेवा विस्कळीत झाली असून त्यामुळे परतीचा मार्ग अनिश्चित झाला आहे। सध्या सर्व भाविक सुरक्षित असले तरी युद्ध कधी थांबेल आणि आपण सुखरूप मायदेशी कधी परतू या विचाराने अनेक भाविक मानसिक तणावात आहेत। दररोज कुटुंबियांशी फोनवर संवाद साधत परिस्थितीची माहिती देत आहेत। दरम्यान चाकूर येथील रशीद हुसेन साब मसूलदार आणि राशद बी मसूलदार हे दाम्पत्य 18 फेब्रुवारी रोजी मक्का येथे दाखल झाले असून त्यांनी तेथील व्यवस्था उत्तम असल्याचे सांगितले आहे। आम्ही सुरक्षित असून दैनंदिन प्रार्थना आणि दिनचर्या सुरळीत सुरू असल्याचे त्यांनी कळवले आहे। याचबरोबर लातूर जिल्ह्यातील 6 नागरिक दुबईमध्ये अडकले असून ते एका कंपनीच्या दौऱ्यासाठी गेले होते। यामध्ये मच्छिंद्र सुडके, मनोज कोरे, स्वप्नील पानपुरे, सचिन पाटील, शुभम पवार आणि राहुल कदम यांचा समावेश आहे। या प्रकरणाची माहिती मिळताच जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांनी तात्काळ संबंधित यंत्रणांशी संपर्क साधून मदतीची प्रक्रिया सुरू केली आहे। मध्य पूर्वेतील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने सौदी अरेबिया, कतार, इस्रायल, इराण, इराक, UAE सह अनेक देशांमध्ये असलेल्या भारतीय नागरिकांसाठी सुरक्षा ॲडव्हायझरी जारी केली आहे। अनावश्यक प्रवास टाळण्याचे आणि सुरक्षित ठिकाणी राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे। दरम्यान लातूर जिल्ह्यातील कोणताही नागरिक युद्धजन्य परिस्थितीत परदेशात अडकला असल्यास त्यांनी तात्काळ जिल्हा नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे। लातूर जिल्हाधिकारी कार्यालयातील नियंत्रण कक्षाचा दूरध्वनी क्रमांक आहे 023822200204।